आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस ठेवला, भाजप कार्यकर्त्याला शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटस ठेवला म्हणून भाजप कार्यकर्त्याला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटस का ठेवला असं विचारत ही मारहाण करण्यात आली। ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात लहुरी गावात घडली। त्यामुळे केज तालुक्यात राजकीय वातावरण चांगलंच तापले। कोणाला झाली मारहाण? लहुरी येथील गणेश चाळक यांनी देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटस ठेवला होता। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पंडित चाळक आणि तालुका अध्यक्ष असलेले कैलास चाळक यांनी स्टेटस का ठेवला अशी विचारणा केली। त्यानंतर गणेश चाळक यांना पंडित चाळक आणि तालुका अध्यक्ष असलेले कैलास चाळक यांना जबर मारहाण करण्यात आली। यामध्ये गणेश चाळक गंभीररित्या जखमी झाले आहेत। गणेश चाळक यांच्यावर केजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपींना तात्काळ अटक करा, भाजपची मागणी। या प्रकरणी गणेश चाळक यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बीड।